विश्वातून मोठी बातमी। शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीचे छापे पडलेले आहेत। जुहूच्या घरी आणि कार्यालयावरती हे छापे पडलेले आहेत। पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं हे धाडसत्र बघायला मिळतंय। याआधी सुद्धा शिल्पा शेट्टी यांचे पती यांच्यावरती ईडीने कारवाई केलेली होती। राज कुंद्रा यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती आणि आता जर बघितलं तर पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी यांच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांचं नाव समोर आलेलं होतं आणि या प्रकरणी कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। शिल्पा शेट्टी हिच्या जुहूच्या आणि सांताक्रूजच्या घरी खरं तर हे छापे पडलेले आहेत। पॉर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई शिवाय उत्तर प्रदेश या ठिकाणी सुद्धा छापे पडले असल्याची माहिती सध्या मिळते। आज जर आपण बघितलं तर पॉर्नोग्राफी केस संदर्भात केवळ शिल्पा शेट्टी हिच्याच घरी नाही तर उत्तर प्रदेश आणि मुंबई या ठिकाणच्या तब्बल 15 ठिकाणी छापेमारी झालेली आहे आणि यामध्येच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या घरी सुद्धा ईडीने छापेमारी केलेली आहे। आता या कारवाईअंती नेमकं काय समोर येतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण पॉर्नोग्राफी प्रकरणी या आधी सुद्धा राज कुंद्रा याचं नाव चर्चेत होतं। शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्रा हे आहेत आणि या संदर्भात कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। त्यानंतर आपण बघितलेलं होतं शिल्पा शेट्टी हिने देखील या संदर्भात माध्यमांसोबत संवाद साधलेला होता, आपली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र आज पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीच्या घरी ही छापेमारी झाली असल्याचं बघायला मिळतंय। पॉर्नोग्राफी केस संदर्भात ही छापेमारी करण्यात आलेली आहे। जुहू मधल्या केवळ घरीच नाही तर कार्यालयावर सुद्धा छापेमारी करण्यात आली असल्याचं या क्षणाला कळतंय। ही या क्षणाची मोठी बातमी खरं तर आपण बघतोय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण बघतोय या आधी सुद्धा राज कुंद्राचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये पॉर्नोग्राफी केस संदर्भात समोर आलेलं होतं। पुन्हा एकदा ईडीचं धाडसत्र बघायला मिळतंय, नेमकं काय घडतंय? नक्कीच संपूर्ण प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांच्यावरती गुन्हा देखील दाखल आहे आणि आपण बघतोय की आता ईडीची टीम या राज कुंद्रा यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर सध्या ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। आता या सर्च ऑपरेशन मध्ये नेमकं काय ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।